पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा नवा महाविक्रम प्रस्थापित केलाय। ऐतिहासिक क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिलंय, त्याचं अभिनंदन केलंय। फडणवीसांनी या पत्रात गेल्या 12 वर्षातील समर्थ भारत ते विकसित भारत प्रवासाचं कौतुक केलं। तसंच 2015 मधील दुष्काळी पॅकेज, मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा, अटल सेतू, मेट्रो आणि वाढवण बंदर यासारख्या महाराष्ट्रातील मोठ्या प्रकल्पांना पंतप्रधानांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। महाराष्ट्राच्या विकासासाठी मोदींचा आधार कायम राहील असा विश्वासही त्यांनी पत्रातून व्यक्त केला। विकास, विश्वास आणि जनसहभागाचे 12 वर्ष पूर्ण झाले। भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ निर्वाचित पंतप्रधान म्हणून विक्रम प्रस्थापित केला। याचा अपार आनंद आज आम्हा कार्यकर्त्यांच्या मनात आहे। आपले मनपूर्वक अभिनंदन करताना आणि पुढील वाटचालीसाठी भक्कम शुभेच्छा देत असताना आपल्या समर्थ नेतृत्वाला आणि महाराष्ट्राप्रती आपण कायमच दाखविलेल्या पाठिंब्यासाठी ऋण व्यक्त करणे हे मी माझे कर्तव्य समजतो। त्यासाठीच हा पत्रप्रपंच। गेल्या 12 वर्षात आपल्या राष्ट्राने एक मोठी झेप घेतली आणि त्यातून समर्थ भारत ते विकसित भारत असा एक दृढ आत्मविश्वासाचा संकल्प निर्माण झाला। 25 कोटी देशवासियांना गरिबी रेषेतून बाहेर काढण्यापासून ते संरक्षण सामुग्री निर्यात करणारं राष्ट्र हा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे। म्हणूनच मी आपलं सातत्यानं भारताचं वैश्विक नेतृत्व असंच वर्णन करतो। या 12 वर्षांच्या आपल्या प्रवासाचे साक्षीदार, सहभागी आम्हाला होता आलं याचा आनंद अपार आहे। राष्ट्राची प्रगती ही सर्वोच्च असते, पण आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मला संधी दिलीत, त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या या महान भूमीची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं। या प्रत्येक कामात आपण एक मजबूत आधार म्हणून आमच्या पाठीशी कायम उभे राहिलात, हेही अत्यंत महत्त्वाचं आहे। नवी मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो 3, नागपूर आणि पुण्याची मेट्रो, समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड, पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक असे कितीतरी प्रकल्प आपण जनतेच्या सेवेत रुजू करू शकलो, त्यामागे आपला भक्कम पाठिंबाच कारणीभूत आहे। यातील कित्येक प्रकल्प अनेक दशकांपासून प्रलंबित होते, पण आपण एकाही प्रकल्पाची परवानगी थांबू दिली नाही। महाराष्ट्र आता थांबणार नाही अशी गर्जना आम्ही करतो, तेव्हा त्यात आपण ठामपणे पाठीशी आहात हा आत्मविश्वास कायम मनात असतो। आपली साथ, आशीर्वाद असेच कायम आमच्या आणि महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी राहोत। पुनश्च एकदा आपले मनपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा।